नमस्कार विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा 2020-21 पासून 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम अंमलात आणलेला आहे आणि नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात ते आहे शॉर्ट आन्सर वन टाइप ऑफ क्वेश्चन. म्हणजे थोडक्यात प्रश्नाची उत्तरे लिहा आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. तर यामध्ये कुठलाही प्रश्न विचारला असता त्यामध्ये सुबक आकृती, त्या आकृतीला नामनिर्देशन डायग्राम, करेक्ट लेबलिंग किंवा 2 मार्कासाठी प्रॉब्लेम असेल, फॉर्म्युला अर्धा मार्क, सबस्टिट्यूशन अर्धा मार्क आणि रिझल्ट विथ प्रॉपर युनिट 1 मार्क किंवा एखादा लॉ असेल त्या लॉला एक्सप्लेन करा असं म्हटलं तर स्टेटमेंटला 1 मार्क, एक्सप्लेनेशनला 1 मार्क. तर अशा पद्धतीनं आपण शॉर्ट आन्सर टाइप ऑफ प्रश्नाची तयारी करूया. तर चला बघूया शॉर्ट आन्सर टाइप ऑफ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्ड क्वेश्चन बँक भौतिकशास्त्र या विषयातील चॅप्टर नंबर 11 मॅग्नेटिक मटेरियल या धड्यातील शॉर्ट आन्सर टाइप ऑफ प्रश्नाची उत्तरे आपण एक एक करून बघूया. तर पहिला शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन काय? शो दॅट द ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज EVR डिवाइडेड बाय 2. काय विचारलेलं आहे? ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन जो की न्यूक्लियसच्या आजूबाजूला गोल गोल फिरत असतो त्याचा ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा केवढा असायला पाहिजे? EVR डिवाइडेड बाय 2, वेअर E इज चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, V इज वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, R इज द रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. तर आपण पहिले एक आकृती बघूया की इलेक्ट्रॉन, व्हेन आय से that electron is revolving, इथे या आकृतीमध्ये बघा, there is an electron of charge -E. एक इलेक्ट्रॉन घेतलं तर इलेक्ट्रॉनवर चार्ज किती घेतला आपण? -E. and it is revolving in, electron is revolving in what? Clockwise direction. Electron is actually revolving in clockwise direction, so that's why current is revolving in what? Anti-clockwise sense. And this electron is revolving in a circular orbit of radius r. And let L is the angular momentum of that electron. L is what? The angular momentum of that electron. तर ही झाली सिच्युएशन की इलेक्ट्रॉन ऑफ चार्ज -E is revolving in a circular orbit of radius r. Let I is the current, because due to the motion when electron is revolving in clockwise direction means current is set up in what? Anti-clockwise direction. Means circular motion of electron is equivalent to what? Current carrying loop, and every current carrying loop it behaves like a magnetic dipole. तर आता आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढायचा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काढायचा इलेक्ट्रॉनचा. तर इथे आपण डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहिणार आहे? डिस्क्रिप्शन मध्ये इलेक्ट्रॉन ऑफ चार्ज ME, इलेक्ट्रॉनचा चार्ज किती घ्यायचं? मास टू दी बेस E. किती घ्यायचं? हा मास टू दी बेस E. It represents mass of an electron. It is revolving in a circular orbit of radius r surrounding to the positively charged nucleus in clockwise direction, and therefore it will produces an anti-clockwise current I. It will produces what? Anti-clockwise current I. Now if electron travels a distance, जर इलेक्ट्रॉन आता एक सर्कल कंप्लीट करण्यामध्ये इलेक्ट्रॉन किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? बिकॉज इट इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ रेडियस r. व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इलेक्ट्रॉन इन वन रोटेशन? व्हेन इलेक्ट्रॉन कंप्लीट्स वन रोटेशन, व्हॉट इज द टाइम टेकन बाय इलेक्ट्रॉन टू कंप्लीट वन रोटेशन? टाइम टेकन बाय इलेक्ट्रॉन टू कंप्लीट वन रोटेशन इज t, and in one rotation that electron will cover a distance equal to what? 2 pi r. तर velocity is equal to distance upon time. So velocity is equal to distance 2 pi r divided by time. And current is nothing but, current काय असतं? Current I is nothing but rate of flow of charge E divided by T. I is equal to E divided by T. But we know या फॉर्म्युल्यावरून what is T equal to? From this T equal to 2 pi r divided by V. T equal to 2 pi r divided by V.
Now you can put the value of this t here in the equation for current I. So what happens? When we put the value of t in the equation for current I, so we will get magnitude of current, we will get that I is equal to, what this I becomes equal to? I becomes equal to E into, हा चार्ज तसाच आहे, upon t means 2 pi r divided by v. So finally current I becomes equal to EV divided by 2 pi r. पण आपल्याला काढायचं काय? Orbital magnetic moment. Orbital magnetic moment, actually this m orbital magnetic moment is equal to n into I into a. Here number of turn is 1, कारण एकच टर्न आहे. So m orbital is equal to I into a. Now you know the value of current I, it is EV divided by 2 pi r. And what is the area? Here radius r. So what is the area of that circular orbit? Area of that circular orbit is what? Pi r square. So I multiplied by this, I is EV divided by 2 pi r, and area is equal to what? Pi r square. Area is equal to pi r square. And if you simplify it, we will get the final expression for orbital magnetic moment of an electron revolving in a circular orbit round the nucleus. It is equal to half of charge on electron into velocity of electron into radius orbit, or m orbit is equal to EV r divided by 2. m orbit is equal to EV r divided by 2. तर चला बोलूया दुसऱ्या प्रश्नाकडे. काय दुसरा प्रश्न? ऍक्च्युअली इट इज एक्सटेंशन ऑफ क्वेश्चन नंबर 1 इटसेल्फ. तो प्रश्न आहे मॅग्नेट्रॉन वर. व्हाट इज दैट सेकंड क्वेश्चन? Second question is on magnetron. Derive the quantity for Bohr magnetron. Derive the quantity for what? Bohr magnetron, and also state its value. So see here that whenever we have to derive the quantity Bohr magnetron, actually हा Bohr magnetron का है? According to Bohr's theory प्रमाणे, when electron in an atom can revolve only in certain, we know that according to Bohr's theory, electron can revolve only in certain stationary orbit in which angular momentum of electron is integral multiple of h upon 2 pi. Bohr's second postulate. L, which is equal to mvr, is equal to what? N into h divided by 2 pi. हा झाला Bohr's second postulate. So you must write that Bohr's second postulate, that is L is equal to mvr equal to nh upon 2 pi. L हा काय? Angular momentum of electron. म्हणजेच काय असेल? Mass of electron into velocity of electron into radius of circular orbit, and it is integral multiple of h upon 2 pi. Integral multiple of what? H upon 2 pi. आता the orbital magnetic moment of electron is orbital magnetic moment of electron. काय orbital magnetic moment of electron? It is E into L. Actually आता आपण कॅल्क्युलेट केलेले आहे. M is equal to M orbital is equal to काय कॅल्क्युलेट केलं होतं आपण? It is equal to EVR divided by 2. हा तर लक्षात आहे ना. याला जर मी m ने मल्टिप्लाय मास ऑफ इलेक्ट्रॉन ने मल्टिप्लाय केलं आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन ने डिवाइड केलं, तर हा me into vr, mvr, it is replaced by what? You can replace it by L. So orbital magnetic moment becomes EL divided by 2me. EL divided by 2me. आणि हाच तर इथे घेतलेला आहे EL divided by what? 2me. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. आता इथे आपल्याला L ची किंमत ठेवायची. L is equal to what? NH divided by 2 pi. L is equal to NH divided by 2 pi. So you put the value of L in the expression for orbital magnetic moment. Then what happens? When we put the value of L in the expression for orbital magnetic moment, then we will get orbital magnetic moment is equal to N into E into H divided by 4 pi me. Here N is equal to 1 for first orbit. For first orbit, N is equal to 1. So what is the orbital magnetic moment? Orbital magnetic moment of an electron in the first orbit is EH divided by 4 pi me, and this quantity EH divided by 4 pi me, it is called Bohr magneton.
It is called as what? Bohr magneton. And if you put the value that E equal to 1.6 into 10 to the power minus 19, H Planck's constant 6.63 into 10 to the power minus 34 joule second, mass of electron Me is equal to 9.1 into 10 to the power minus 31 kg. Then the final value of Bohr magneton means m orbital in the first orbit Es divided by 4 pi me याची किंमत आपल्याला मिळते 9.274 into 10 to the power minus 24 एम्पियर मीटर स्क्वेअर. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न एक साधी डेफिनेशन विचारली तुम्हाला. काय पुढचा प्रश्न? डिफाइन मॅग्नेटायझेशन. ऑलरेडी आपण व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये घेतलेलं आहे. इथं ॲडिशनल काय विचारलेलं? स्टेट इट्स एसआय युनिट. त्याचा एसआय युनिट सांगा आणि डायमेन्शन सांगा. तर डेफिनेशनला 1 मार्क, एसआय युनिटला अर्धा मार्क आणि डायमेन्शन्सला किती? अर्धा मार्क आहे. व्हॉट इज मॅग्नेटायझेशन? मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू एम नेट अपॉन व्ही. आठवतो तुम्हाला? सो मॅग्नेटिक मोमेंट, the ratio of magnetization is defined as the ratio of net magnetic moment or magnetic moment to the volume of material. It is a ratio of magnetic moment to the volume of material is called magnetization. त्यालाच काय म्हणतात? magnetization. So what is magnetization? Magnetization, capital M, it is the ratio of net magnetic moment or ratio of magnetic moment to that of volume of a material is called magnetization. What is SI unit of magnetization? SI unit of magnetization is ampere per meter in SI system, and their dimensions are 0 in mass, -1 in length, 0 in time and 1 in current I. तर डेफिनेशनला 1 मार्क, SI युनिटला अर्धा मार्क आणि डायमेन्शन्सला किती? अर्धा मार्क. असे एकूण 2 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला बोर्डात विचारला जाण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 बघूया. कॅल्क्युलेट द गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. गायरोमॅग्नेटिक रेशो काय असतं? हे गायरोमॅग्नेटिक रेशो इज charge E on electron divided by 2 times mass of an electron. It is known as a gyromagnetic ratio. It is actually ratio of orbital magnetic moment to that of what? The angular momentum of an electron. Orbital magnetic moment to that of what? Angular momentum of an electron. तर इथं गायरोमॅग्नेटिक रेशो याची किंमत काढायची आहे तुम्हाला. आणि दिलेलं काय इथं? You were given the charge on electron as 1.6 into 10 to the power minus 19. Mass of electron is given 9.1 into 10 to the power minus 31 kg. तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, मास ऑन इलेक्ट्रॉन दिलेलं आहे आणि काढायचं आहे मला गायरोमॅग्नेटिक रेशोची किंमत. म्हणजेच मला गायरोमॅग्नेटिक रेशो हा काय आहे किंवा त्याची किंमत काय आहे ही माहिती पाहिजे. तर गायरोमॅग्नेटिक रेशो as it is equal to E divided by 2 times me. Simply you put the value of charge on electron 1.6 into 10 to the power minus 19 upon 2 into mass of electron is 9.1 into 10 to the power minus 31 kg. And if you just simplify it, then the value of gyromagnetic ratio ची किंमत हे जवळपास सगळ्या विद्यार्थ्याला पाठ पाहिजे. This ratio 8 divided by 9.1, it is 0.88 into 10 to the power, see here, minus 21, and when this minus 31 goes to numerator, it becomes plus 31. So 10 to the power minus 20 plus 31, or finally 8.8 into 10 to the power 10 coulomb per kg. म्हणजे जे फायनल आन्सर आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत लिहायचं आहे तो फायनल आन्सर कसा असेल? गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन इज 8.8 into 10 to the power 10 coulomb per kg. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे? पुन्हा तो एक सिंपल एक्झाम्पल आहे की एन आयर्न रॉड, त्या आयर्न रॉडचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती दिलेला आहे? 0.1 मीटर स्क्वेअर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज व्हॉट? 0.1 मीटर स्क्वेअर. अँड दॅट आयर्न रॉड इज सब्जेक्टेड टू व्हॉट? सब्जेक्टेड टू मॅग्नेटायझिंग फील्ड ऑफ मॅग्नेटायझिंग फील्ड. म्हणजे एच ची किंमत दिलेली आहे किती आहे? 1000 एम्पियर पर मीटर. कॅल्क्युलेट दी मॅग्नेटिक परमिएबिलिटी. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला?
मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्हणजेच म्यू काढायचं आहे. मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ द रॉड अँड काय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दिलेली आहे. किती आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी? काय इक्वल टू, याला काय वाचायचं, काय, व्हॉट इट रिप्रेझेंट, काय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी काय फॉर आयर्न इज 599 and permeability of free space it is 4 pi into mu 0 equal to 4 pi into 10 to the power minus 7 आणि त्याचं जे काही SI युनिट असेल तो SI युनिट इथे घ्यायचा. तर आपल्याला काढायचं आहे मॅग्नेटिक परमिएबिलिटी म्यू काढायचं आहे. तर फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. मॅग्नेटिक परमिएबिलिटी, परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस अँड ससेप्टिबिलिटी या तिन्ही मधला फॉर्म्युला आहे म्यू इक्वल टू म्यू 0 इन ब्रॅकेट 1 प्लस काय, म्यू इक्वल टू म्यू 0 इन ब्रॅकेट 1 प्लस काय. म्यू 0 ची किंमत माहिती आहे 4 पाय इंटू 10 टू दी पॉवर मायनस 7 आणि ब्रॅकेटमध्ये 1 प्लस काय ची किंमत किती दिलेली आहे 599 म्हणजे 1 प्लस 599 हा काय होईल 600, हा काय होईल 600. अँड इफ आय जस्ट कॅल्क्युलेट फर्दर then it is 4 into पायच्या जागेवर 3.142 into 10 to the power minus 7 and this 1 plus 599 it becomes 600 आणि फायनल उत्तर याचं येतं की मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ द आयर्न रॉड, मॅग्नेटिक परमिएबिलिटी ऑफ आयर्न रॉड हाऊ मच इट इज फाउंड टू बी 7.654 into 10 to the power minus 4 H per meter, हेनरी पर मीटर, हेनरी पर मीटर. तर हे उत्तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत लिहिणं अपेक्षित आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6 हा सोलोनाइडवर आधारलेला एक सोपा प्रश्न आहे. काय तो प्रश्न बघा. ए सोलोनाइड हॅज कोर ऑफ मटेरियल विथ रिलेटिव्ह परमिएबिलिटी, त्याची रिलेटिव्ह परमिएबिलिटी दिलेली आहे. सोलोनाइडच्या कोरची, कोर ऑफ मटेरियल हॅज रिलेटिव्ह परमिएबिलिटी 500. रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे आपण कशाने रिप्रेझेंट करतो म्यू सफिक्स आर, आर म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी, इट इज ए रिलेटिव्ह परमिएबिलिटी. Now that winding is carrying a current of 1 ampere. करंट किती फ्लो होतो त्या सोलोनाइड मध्ये 1 एम्पियर. दी नंबर ऑफ टर्न्स ऑफ सोलोनाइड, आता त्या सोलोनाइडचे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सोलोनाइड इज 500 पर मीटर. आता N रिप्रेझेंट नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे डायरेक्टली आपल्याला स्मॉल n ची किंमत दिलेली आहे आणि ती किंमत किती आहे 500. स्मॉल n इज इक्वल टू व्हॉट 500. आणि कॅल्क्युलेट द मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल, आपल्याला काय विचारलं मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल म्हणजे कॅपिटल M इक्वल टू क्वेश्चन मार्क, कॅपिटल M इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर काय फॉर्म्युला आहे मॅग्नेटायझेशनचा, मॅग्नेटायझेशन M इज इक्वल टू रिलेटिव्ह परमिएबिलिटी मायनस 1 इंटू N इंटू I, इंटू N इंटू व्हॉट I, N इंटू I. नाउ यू पुट द व्हॅल्यू ऑफ here relative permeability is 500 minus 1, number of turns per length it is 500 and that current I is equal to what 1 ampere, current I is equal to 1 ampere. And if you just calculate it then the value of magnetization is found to be 2.495 into 10 to the power 5 ampere per meter, 10 to the power 5 ampere per meter. म्हणजेच बोर्डाच्या प्रश्नपत्री उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला शेवटी उत्तर काय लावावं लागेल, द मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल इज, मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल इज 2.495 इंटू 10 टू द पॉवर 5 एम्पियर पर मीटर, इंटू 10 टू द पॉवर 5 एम्पियर पर मीटर. धन्यवाद.